उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागलेल्या आहेत आणि मुलं घरात असले ना की मुलांना सारखी भूक लागत असते आणि काही ना काहीतरी वरच्यावर त्यांना खायला लागतच असतं. तर आपण प्रत्येक वेळेस बाहेरचं आणून देणं हे मुलांच्या आरोग्यासाठी घातक आहे. त्यामुळे मी असं घरच्या घरी मुलांना नेहमी काहीतरी बनवून देत असते. तर मी आज ही मस्त कुरकुरीत रेसिपी खास मुलांसाठी करून ठेवली होती. तर मी काय केले की आपले रोजचे घरगुती पोहे असतात ते पोहे स्वच्छ चाळून घेतले आणि असे चाळणीमध्ये घालून छान तळून घेतले. जवळपास अर्धा किलो पोहे होते. यासाठी मी जवळपास 1 ते 1.5 वाटी शेंगदाणे, खोबरं आणि फुटाण्याची डाळ अशी जाळीमध्ये घालून तेलामध्ये तळून घेतली. त्यानंतर लसूण तळून घेतला, कढीपत्ता, हिरवी मिरची, लसूण सर्व तळून व्यवस्थित कुरकुरीत करून घेतलं. पोहे छान कुरकुरीत झालेले आहेत. आता यामध्ये आवश्यकतेनुसार हळद, मीठ, मसाला घातलेला आहे, म्हणजेच काश्मीरी मिरची पावडर घातली, मीठ घातलं, थोडंसं पिठी साखर घातली आणि तळून घेतलेले हे सर्व जिन्नस यामध्ये घातलेले आहेत आणि मस्त मिक्स करून कुरकुरीत चिवडा तयार.